ओके, स्टार्ट करून टाकलं रेकॉर्डिंग पण. बरं, बाकीचे आपले मित्रमैत्रिणी जॉईन होत आहेत तोपर्यंत बच्चा पार्टी आपण आजचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट शिकून घेऊयात. मग काय शिकवायचं आहे आता मला, तर आज म्हणजे छोटासाच पार्ट आहे, जास्त मोठा नाही आहे, पण त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण आपण कवर करायला पाहिजे. थोडा म्हणजे डोक्याच्या पलीकडचा आहे आपल्या पार्ट. डोक्याच्या पलीकडे इन द सेन्स यार कसं घडत असेल, तर सरफेस टेन्शनची आपण एक डेफिनेशन बघितली होती पण त्याचा कधी वापर केला नव्हता. सो सरफेस टेन्शनचा मी फॉर्म्युला लिहिला होता सरफेस टेन्शनसाठी. अँड सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू वी ऑल्सो राईट डाऊन फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. तर जी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची लेंथ तुम्हाला कन्सिडर करावी लागते. ठीक आहे, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट म्हणतो मी त्याला. तर त्याची लेंथ कशी कन्सिडर करता बाबा, किंवा त्या टाईपचे न्यूमेरिकल कुठे आहेत बाबा, हे मला तुम्हाला दाखवायचं आता. मग ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालतोय बच्चा पार्टी पेज नंबर 60वर, क्वेश्चन नंबर 65. सो ज्यांच्याकडे आत्ता बुक आहेत त्यांच्यासाठी क्वेश्चन नंबर 65. सो ऑल ऑफ यू इकडे बघा, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेलं आहे गिवनमध्ये. तर गिवनमध्ये दिलं आहे सरफेस टेन्शन जे वॉटरचं, त्याची व्हॅल्यू आहे 0.072 न्यूटन पर मीटर. फाइंड द व्हर्टिकल फोर्स. ते म्हणतायत व्हर्टिकल फोर्स फाइंड आउट करा. रिक्वायर्ड टू डिटॅच ए फ्लोटिंग पिन. एक फ्लोटिंग पिन आहे, मग वरती डिवाइसचं नाव लिहितो वाटलंस मी, फ्लोटिंग पिन. पिन निडल तुम्ही सारखंच बनवू शकता, सुईसारखं. ऑफ लेंथ, त्याची लेंथ दिली आहे 2.5 सेंटीमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर. हां, इकडे बघा आता सर्वांनी. सपोज असं पाणी दिलंय, पाणी कशात दिलंय ते नाही सांगितलं बरं का, बिकरमध्ये की कशात आहे. बरं ठीक आहे, असं तळबिळं असेल काहीतरी पाण्याचं, आणि त्या पाण्याच्या तळ्यामध्ये सपोज असं आपण ट्रीट करूयात, हे पाणी आहे सगळं, आणि इथे ना आपलं हे तरंगतं आहे काय, एक निडल तरंगती, निडल किंवा पिन म्हणूयात त्याला. त्या पिनची लेंथ दिली त्यांनी. लेंथ किती दिली आहे रे त्याची, तर एल इज इक्वल्स टू 2.5 सेंटीमीटर. आणि आता मला सांगा, तुम्हाला मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे, सपोज नदी आहे किंवा तळ आहे, तळ्याच्या कडेने जर एखादं झाड असेल आणि त्या झाडाचे जे पानं वगैरे पडतात, तर ते जर असे पाण्यात पडले तर ते पान जे आहे ते तरंगतं पाण्यावर. का बरं तरंगतं, तर ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. तसंच या निडलचं आहे. मग ही निडल खाली जायला पाहिजे ॲक्च्युली पाण्यामध्ये, पण ती खाली जात नाही आहे. का नाही जाते, तिच्यावर ॲक्ट व्हायला पाहिजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कुणी बॅलन्स केलेलं आहे, तर हा जो फोर्स असतो त्या फोर्सला म्हणतात फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. मग कसं देतात बाबा हा फोर्स, किंवा आता ह्या पाण्यातून याला जर रिमूव्ह करायचं म्हटलं तर तुम्हाला एवढा फोर्स अप्लाय करावा लागेल, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ते म्हणतात एक फ्लोटिंग पिन आहे, त्या फ्लोटिंग पिनला ह्या सरफेसपासून डिटॅच करायचं आहे, आणि ते डिटॅच करण्यासाठी किती व्हर्टिकल फोर्स लागेल, फोर्स रिक्वायर्ड टू डिटॅच. ठीक आहे, क्वेश्चन समझ में आया. तो बच्चा पार्टी सिंपल असतो हा प्रश्न. हा फॉर्म्युला जनरली वापरला जातो सरफेस टेन्शनचा, फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. तर हा सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला कसा वापरायचा ते मग मी आता ह्या आजचं जे सेशन आहे, ह्या सेशनमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच करायच्या आहेत. तर आता एक काळजी घ्यायची बच्चा पार्टी, नोट लिहितो मी इथे नोट. तर ज्यावेळेस असं पिन किंवा निडल किंवा रिंग अशा गोष्टी देतील ना, तर रिंग नाही पण लेंथ रिलेटेड, फक्त लांबी ज्यांना असेल तसं, तर पिन निडल ह्या ज्यावेळेस गोष्टी देतील ना, तर त्या गोष्टींची जी लेंथ आहे ना, कन्सिडर देअर लेंथ ॲज ट्वाईस, कन्सिडर देअर लेंथ. आता फिजिक्स आहे, काही एक्सेप्शन्स असतात, का करायचं का नाही हे सांगतो. तर बिकॉज ह्या जे डिव्हायसेस असतात दे हॅव फायनाईट थिकनेसेस. त्यांना थिकनेस जी असते ती थोडीच असते, पण असते काहीतरी असते. ठीक आहे, सो दे हॅव फायनाईट थिकनेसेस. सो दॅट्स वाय दोन्ही बाजूच्या लेंथ कन्सिडर करतात, वरची खालची किंवा साईडची आणि ह्या साईडची, त्या साईडची ह्या साईडची, दोन्ही लेंथ कन्सिडर करावी लागते. तर मग आपला सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला आहे तो सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला जनरली असतो फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ, ज्याला असं आपण लिहितो. पण ज्यावेळेस निडल किंवा पिन असे शब्द असतात, असे डिव्हायसेस असतात, असे ऑब्जेक्ट असतात, त्यावेळेस त्यांची लेंथ ट्वाईस घ्यावी लागते. मग आपल्याला तर काढायचा आहे फोर्स, मग हा 2L तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये गेला. सो देअर फोर नेक्स्ट स्टेप बनली माझी फोर्स इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन मल्टीप्लाइड बाय 2L. मग ट्वाइस ऑफ लेंथ कितना है 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर कैन बी ऑल्सो रिटन एज 5/2
इंटू सेंटीमीटर का कन्वर्जन मीटर में करो 10⁻⁻². सो ट्वाइस ऑफ यल ची व्हॅल्यू किती घेतलेली यांची मग 5/2 इंटू 10⁻⁻². ये लिख दिया ब्रैकेट में. एंड सरफेस टेंशन का वैल्यू कितना है भाई, तो 0.702 कैन बी रिटन एज 7.2 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. ती न्यूटन पर मीटर मध्येच आहे, पण ते 0 पॉईंट वगैरे लिहायला म्हटलं की आपल्याला डेसिमल कुठे द्यायचं हे कन्फ्युजन होतं. सो बेस्ट वे ट्राई टू अवॉइड इट. एंड 2 क्या हो गया कैंसल. 5 और 7 से मल्टीप्लाई करो एक दूसरे को, आंसर मिल जाएगा. 5 7 35 आणि 5 2 10 म्हणजे हे 0.1 आणि हे 3.5 3.6 आ जाएगा भाई. 10⁻⁻² चे पावर एकत्र करा. हे बघा -2 च्या व्हॅल्यू 10 च्या पावर एकत्र करा 10⁻⁻4. एंड दिस इज फोर्स यूनिट का येणार न्यूटन. आई बात समझ में? यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? यहाँ तक चीज़ें क्लियर बच्चा पार्टी लोग? ओके. सो दिस इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. पाण्याच्या सरफेस टेन्शन. बघा बरं किती मज्जा आहे ना, की पाण्याकडे पण एक प्रकारचा फोर्स आहे, त्याचं जो टॉप लेअर आहे सरफेस आहे त्याच्याकडे पण एक प्रकारचा फोर्स, आणि त्या फोर्सची ही व्हॅल्यू दिली आहे मी. ओके. सो ही निडल जर इथून उचलायची असेल, आता खूप निग्लिजिबल येतो 3.6 इंटू 10⁻⁻4 म्हणजे 0.00036 न्यूटन. किती कमी आहे बघा ना बच्चा पार्टी लोक, तुम्ही विचार करा. ह्या 3च्या आधी मी 1 2 3 4 झिरो दिले, म्हणजे ऑलमोस्ट झिरो आहे, ऑलमोस्ट झिरो. किती हलक्या हाताने तुम्ही त्याला काढू शकता त्या निडलला. ओके, लॉजिक समजते सर्वांना? सो दिस इज द फोर्स रिक्वायर्ड. ओके. सो नेक्स्ट लगेच पुढे जाऊयात मग आपण. आता पुढचा क्वेश्चन काय आहे माझ्यासाठी दिलेला, तर क्वेश्चन नंबर 66 आहे. 66 करण्यापूर्वी ना आपण लगेच ह्याच टाईपचा न्यूमेरिकल आणखी एक सॉल्व करून घेऊया. सो निडल किंवा पिन म्हटलं की ह्या प्रकारे जायचं. ओके, लक्षात येईल सर्वांना? मग मी एक लगेच क्वेश्चन पण देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर एमसीक्यू क्वेश्चन पण आहे आणि त्याचा थेरी प्रश्न पण आहे. मग काय करायचं आता, तुम्ही सर्वांनी पेज नंबर कुठे या माहिती आहे का, तर यू गाईज कम ऑन पेज नंबर 80. पेज नंबर 80 वर या आणि पेज नंबर 80 वर क्वेश्चन नंबर 8 बघा सर्वांनी. ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिसमध्ये तिथं निडल दिलंय, डिव्हाइसचं नाव दिलंय निडल, लेंथ दिलंय 5 सेंटीमीटर, रेस्ट ऑन द सरफेस ऑफ ए वॉटर विदाउट वेटिंग. मग वॉटर सरफेस दिलाय, ठीक आहे. वॉटर सरफेसवर निडल तरंगती आहे विदाउट वेटिंग. व्हॉट इज इट्स वेट? सरफेस टेन्शन दिलंय वॉटरचं, ते दिलंय 0.07 न्यूटन पर मीटर. कसं लिहिणार रे त्याला? 7 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. कन्वर्ट करून घेतलं, लगेच डेसिमल पॉईंटला शिफ्ट करून घेतलं. कॅल्क्युलेट इट्स वेट. वेट म्हणजेच काय असतं बच्चा पार्टी, तर वेट म्हणजे असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी. किती लोकांना ही डेफिनेशन माहिती आहे? कुठल्याही बॉडीवर ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला म्हणतात वेट. ठीक आहे. सो मग आता सपोज मगाशी प्रमाणेच असं पाणी आहे, पाण्यावर ती निडल तरंगती आहे, ठीक आहे. ती ऑब्जेक्ट आहे किंवा निडल आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर त्या ऑब्जेक्टवर कुठला फोर्स ॲक्ट होतोय? बाय डिफॉल्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कोण बॅलन्स करतंय? तर फोर्स ड्यू टू कोण? सरफेस टेन्शन. आणि त्याच्यामुळे ती तरंगती आहे. हे बघा, ज्यावेळेस फोर्सेस बॅलन्स असतात त्यावेळेस मोशन घडत नाही. ज्यावेळेस फोर्सेस बॅलन्स असतात त्यावेळेस मोशन घडत नाही. मोशन होण्यासाठी, मोशन म्हणजे कुठल्याही डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होण्यासाठी अनबॅलन्स फोर्स पाहिजे. अनबॅलन्स म्हणजे काय? ह्या दोघांपैकी एक जर मोठा असेल तरच त्या बाजूने मोशन घडेल. तुम्ही ते टग ऑफ वॉर खेळलेत ना, टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच समजा. हे बघा, ही रस्सी आहे, रस्सी, ठीक आहे. इकडून 8-10 लोक उभे आहेत, एक जण याच्या कमरेला धरतोय, तो त्याच्या कमरेला धरतोय, इकडून उभे 2-3 जण लाईनीत मध्ये असे नाही का, आणि रस्सी खेचताय. इकडचे पण अपोजिट पार्टीचे पण 1-2 जण असे उभे आहेत, ठीक आहे. हां, बरं बच्चा पार्टी. आता दोन्ही इकडचा फोर्स जर सेम असेल तर, आणि ही लाईन आहे सपोज, ह्या लाईनच्या पलीकडे आणायचंय तुम्हाला पलीकडच्या पार्टीला, दोन्हीकडचा फोर्स जर सेम असेल तर मोशन घडेल का? इथे नाही घडणार. तसंच इथं आहे, दोन्हीकडचा फोर्स जर सेम असेल तर ह्या ऑब्जेक्टचं मोशन घडणार नाही. ऑब्जेक्ट खाली पडणार नाही, वरती ढगात पण जाणार नाही. ठीक आहे.
तर ती तरंगत राहील फक्त पाण्याच्या सरफेसवर. लॉजिक समज में आया? बर, मग तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स केलंय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आपल्याला वेट फाइंड आउट करायचंय. मग वेट म्हणजेच कोण? वेट म्हणजेच कोण? तर वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कुणी बॅलन्स केलंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी. ठीक आहे बच्चा पार्टी लोग, जी अब बघून नाही तर तुमच्या मन में लड्डू फुटला असेल. अरे वा वा वा, गर्लफ्रेंड बद्दल काहीतरी बोलताय सर. वा 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 वा. हा, डोक्यात तेवढंच आहे आपल्या. बस अभ्यासाचा नका विचार करू. गर्लफ्रेंड नहीं, ग्रेविटेशनल फोर्स एक्टिंग ऑन ए बॉडी. तो ग्रेविटेशनल फोर्स, उसका फॉर्मूला क्या दिया जाएगा भाई? तो बस 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 बस, ग्रेविटेशनल फोर्स एक्टिंग ऑन ए बॉडी, त्याचा फॉर्म्युला इट इज नथिंग बट फोर्स ड्यू टू कॉन सरफेस टेन्शन. ठीक आहे. सो देखो वेटच चाललंय आपलं. वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला मी फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनने रिप्लेस केलं. सिन्स जी एफ इज इक्वल्स टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ठीक आहे. आणि सरफेस टेन्शन ड्यू टू असणारा जो फोर्स आहे आपले, आपण फॉर्म्युला बघितला आहे. फोर्स इज इक्वल्स टू काय लिहितात रे मग? सरफेस टेन्शन मल्टीप्लाइड बाय लेंथ. वरती जो फॉर्मूला लिखा होता ना, कुठे होता आपला फॉर्मूला? ये देखो टॉप में ही लिखा है. एफ इज इक्वल्स टू ये लेंथ वहां पे जाके मल्टीप्लाय होगा सरफेस टेन्शन को. अँड एज आय सेड बच्चा पार्टी, हे जे शब्द आहे बघा, नीडल असू द्यात किंवा पिन असू द्यात, ह्या ऑब्जेक्ट जर असतील तर लेंथ काय कन्सिडर करायची रे बाबा? लेंथ काय कंसिडर करायची? ट्वाइस कंसिडर करायची. सो 2L कंसिडर किया मैंने. बात यहां तक समझ में आई सभी को? अरे हाँ या ना, जल्दी बताओ. माइक्रोफोन इनेबल है ना सभी का, या नहीं है माइक्रोफोन इनेबल? अरे बाप रे, देखो, रुको 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 रुको, बोलायला जीव तळमळ करत असेल तुमचा. थांबा थांबा थांबा, आणि तुम्हाला नुसत्या गप्पा हव्यात. थांबा. अरे माइक्रोफोन तो इनेबल है भाई. इनेबल नहीं कर सकते क्या तुम लोग? कर सकते. हां, तर मग बोलू शकता तुम्ही. तर फोर्स ड्यू टू निडल किंवा फोर्स ड्यू टू फोर्स ॲक्टिंग ऑन निडल किंवा पिन ह्या डिव्हायसेसवर त्यांची लेंथ डबल घ्यायची. लक्षात ठेवायचं. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू 7 × 10⁻², आणि ट्वाईस ऑफ लेंथ किती? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरला कन्वर्ट करून घ्या 5 × 10⁻² मीटर. ठीक है. तो बच्चा पार्टी बताओ मेरे को क्या क्या इक्वेशन है. सॉरी, पेज खत्म हो गया रे बाबा अपना. सो वेटची व्हॅल्यू सांगा. 7 आहे, हा 2 आहे, हा 5 आहे, आणि 10च्या पॉवरमध्ये काय लिहिताल मग? वेट कैलकुलेशन किसी ने लिखा था क्या? बताओ मेरे को. कैलकुलेशन 7 × 2 × 5 आधी करून घ्या, किंवा 5 × 2 10 करून घ्या, आणि 7 जशी तसा ठेवा. तर मी असं करतो, 7 × 10⁻² × 10 × 10⁻². बाय डिफॉल्ट हा 10चा पॉवर +1 है. आता -2 +1 -2 कितना बना? 7 × 10⁻³ and force weight is nothing but kind of force which is measured in terms of Newton. बरोबर. इट इज नथिंग बट वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स ना. तो बच्चा पार्टी, हे जे न्यूमेरिकल आहे कधी पण लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस असं देतील की निडल फ्लोट होतीये, किंवा पान तरंगतंय, झाडाचं पान पडलंय ते तरंगतंय, तर तरंगतंय म्हणजेच काय? तर फ्लोट होतंय. आणि फ्लोट होतंय म्हटल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कुणी बॅलन्स केलंय? बॅलन्स म्हणजे इक्वल टू साईन लिहायचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट मस्ट बी इक्वल टू दी फोर्स ड्यू टू कॉन? फोर्स ड्यू टू ST, महामंडळाची ST. बरोबर ना? एम आय करेक्ट? सर, हा. सरफेस भान शितोडे सरफेस टेन्शन बोला पटकन. टेन्शन हा, अंजली अवले, उर्मुडे, अनिकेत, दोंदे, उदावन, गिरवले, शेळके, दगडे, निपुंगे. सरफेस हा बोला अक्षता. टेन्शन सरफेस टेन्शन या सरफेस टेन्शन महामंडळाची ST नाहीये. बरोबर. व्यंकटेश मुठे, पेरे, वैशाली मुठे, देन वैभव मतकर, तनुजा मोरे, सिद्धी लबडे, शीतल, देन सार्थक पाटेकर, तोरणमल, साबळे, मुठे, वाघमारे, खोसे, दांगट, गीते, शिंदे,
सॉरी आदिती शेलार, प्रतीक्षा गुंजाळ, पोपट गर्दे, स्नेहा गर्दे, मानसी वाघ. ओके. सो मग आता एक न्यूमेरिकल देतो, आता तुम्ही करा. चला, सेम टाइपचं आहे, सेम सेम टाइप का क्वेश्चन, सिर्फ इसमें नीडल ही दिया है डिवाइस आणि लेंथ दिली नीडलची 10 सेंटीमीटर बरं का, आणि सरफेस टेन्शन दिलं आहे वॉटरचं 0.07 न्यूटन पर मीटर. ते म्हणतायत की एक निडल आहे, ती पाण्यात तरंगती आहे, त्या निडलची एवढी लेंथ आहे आणि सरफेस टेन्शन पाण्याचं खाली दिलं आहे खालीलप्रमाणे 7 × 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर. ते म्हणतायत मग त्या निडलचं वेट काढा, वजन काढा निडलचं. ठीक आहे. मग परत एकदा मगाशी सारखाच फॉर्म्युला आहे की नाही. बरं, डिवाइस निडल असेल तर काय करायचं माहिती आहे. हा जो क्वेश्चन आहे, ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी क्वेश्चन नंबर 3 बघा, MCQ सेक्शन मधला, पेज नंबर 81, MCQ सेक्शन. ओके. सो सांगा मग फॉर्म्युला. चला, कुणाला सोडवायला आवडेल का? फॉर्म्युला लिहून देतो, मगाशी जसा लिहिला तसाच. वेट म्हटलं म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट म्हणजेच काय हे बघा, इथं लिहून दिलाय. वेट म्हणजेच काय, शॉर्टकट लक्षात ठेवायचा. आता वेट म्हणजेच काय तर सर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. बरोबर. व्यंकटेश मुठे, पेरे, सुपेकर, श्रावणी सुपेकर, प्रेम याडेकर, गुंजाळ, गिरवले, उदावत, हां आदिती. सो वेट म्हणजेच कोण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट विच इज इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सो मग आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे वेटचा. मग फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन क्या लेते रे भाई अपन, ट्वाइस ऑफ यल बिकॉज इट इज ए नीडल मल्टीप्लाइड बाय सरफेस टेन्शन. सो गो फॉर इट. ठीक है, एंड फाइंड आउट द आंसर. लेट मी नो द आंसर. किसी ने सॉल्व किया क्या, बताओ मेरे को जल्दी. गिवन थिंग्स आपके सामने रखा है मैंने. आज एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकणार आहे आपण, फॉर्मेशन ऑफ ड्रॉपचा. तर फॉर्मेशन ऑफ ड्रॉप काय ते समजून घेऊयात आपण. अरे बाप रे, यहाँ पे थोड़ा इलेक्ट्रिसिटी फेल्योर हो रहा है आज हमारे एंड पे. इंटरनेट आहे का मैडम? मैडम इंटरनेट है चालू? कुछ तो लफड़ा हो रहा है इलेक्ट्रिसिटी का आज हमारे यहाँ पे. लेकिन अपना माझा आवाज येतोय ना रे सर्वांना? पण अंधारात शिकावं लागू राहिलं आज एकदम. पनकर सर अरे दुपारपासूनच चालू आहे काहीतरी. 14. हा 14 काय, 10चा पॉवर काय आला, येवले दोन दे 14 into 10 raised to minus 3. ओके. 14 into 10 raised to minus 3. 1.4 into 10 raised to minus 2. अपने क्लास की पीटी उषा रानी गीते ने आंसर दिया है, बोलो रानी. हाँ वेट. 1.4 into 10 raised to minus 2. 1.4 into 10 to the power -2 न्यूटन. आलाय का रे, ऑप्शन आहे का? पण ते त्या दिवशी लय पळत होती ना तू, म्हणून तुला आता पीटी उषा हा किताब दिलेला आहे वाघ सरांनी. ठीक आहे, म्हणजे दमच खात नव्हती, नुसतं उत्तरावर उत्तर चालू होते म्हणून म्हणलं. ठीक आहे, चालेल ना. उपमा दिलेली तुम्हाला. पीटी उषा हे खूप मोठं नाव आहे. ठीक आहे, नाही तर भाऊ राणी किती म्हणून तू बाहेर भेट, तुला सांगते. मला पीटी उषा म्हणतो काय, आहे की नाही? असं काही नाही ना राणी? No, no, sir. तू बाहेर भेट, माझ्या दादाला नाव सांगते आणि हे बोल होते तुला, आहे का नाही? पडीच करते वाघ सर्व. ठीक आहे, आम्ही हॉस्टेलला होतो ना, आम्ही लय पडी करायचो पोरांवर, माहिती का? अंधार करायचा. लाईट गेली ना अंधार करायचा, म्हणजे मुद्दा. आमचा एक मित्र होता भागवत म्हणून बरं का, आणि तो तब्येत लय कडक होता, म्हणजे असं त्याला ठाल्या म्हणायचं आपण, ठाल्या. गावाकडे ना जनावरांमध्ये म्हैस असते बघा, म्हैस, बफेलोला हाल्या म्हणतात, हाल्या. तसा तो आमचा ठाल्या होता, ठाल्या. लय तब्येतवान होता बरं का भाऊ. आणि बड्डेच्या वेळेस काय करायचे पोरं, 12 वाजता हॉस्टेलला इंजिनिअरिंगला असताना, की अंधार करायचे, रूममध्ये लाईट बंद करायचे आणि त्याच्या अंगावर ते शॉल नाही तर चादर बिदर काहीतरी टाकायचं, ज्याचा बड्डे आहे त्याचा, आणि फुल त्याला लाथा गुद्द्यानी मारायचे बरं का.
फुल सुजवून टाकायचे बरं का पोराला. आणि हे भाऊ ठाल्याचा वाढदिवस, आता ठाल्या फुल तब्येतवान पैलवान, पण पोरं म्हणले आता डेअरिंग करायची, ठाल्याला उचलायचा आणि पाडायचा म्हणे खाली बरं का. तुम्ही विचार करा, एखादा तब्येतवाला पोरग आहे आणि त्याला जर हाणायचं म्हणलं, त्याच्या अंगावर शॉल बिल टाकायची, चादर टाकायची, आणि तसंच घडलं बरं का. केलं, सगळं प्रयोजन झालं. आणि ते ठाल्याने जसं ते कुंभकर्णासारखा जसा सकाळी उठला ठाल्या, त्याने वांगा वांग भिरकवून दिले ते सगळ्या अंगावरचं, त्याच्या नाही का त्याच्या अंगावर टाकलेला अंधार झालेला. आणि आमच्यातला एक जण त्याच्या तावडीत आला, त्यांनी जसा भारंदाज डाव टाकतात ना कुस्तीमधला, जसा उचलून आपटावला खाली एक जणाला. बाकीचे चिंगाट, बाकीचे कुणी त्याच्याजवळ जवळ सुद्धा नाही थांबलं, बाकीचे सगळे फका तिथून पळाले, भांग 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 भांग. कोण 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 माहितीच नाही म्हणे अंधारात. अरे म्हणलं, तिथून पुढे मग ती प्रथा बंद झाली आणि ठाल्याचा काही नाद काही कुणी केला नाही परत, ठाल्यावर पडी करायचा. सो असा तो प्रसंग होता. तर असा तो आमचा ठाल्या होता. भागवत नाव होतं त्याचं, सोनाईचं आहे. अजूनही तो प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी येतं माझ्या, एवढं आम्ही हसतो. गेट टुगेदर असलं तरी तो प्रसंग आठवता आम्हाला. तर ओके, सो जोक अपार्ट, तर लेट्स फोकस ऑन आवर टॉपिक ऑफ इंटरेस्ट. तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो वाटल्यास बच्चा पार्टी, बघा किती अंधार आहे. मी माझा कॅमेरा टर्न ऑन करतो वाटल्यास, पण अंधारात सुद्धा शिकवत आहे तो वाघ सर. बघा काय तळमळ आहे वाघ सरांची शिकवण्याच्या बाबतीत. एकच मिनिट तुम्हाला सर्वे करून दाखवतो मी, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, आणि तुम्ही लोक पण शिकताय, वा 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 वा, छान वाटतंय मला, हे की नाही. एकच मिनिट हा. मी विकीनोट नावाने जॉईन झालेलो आहे, तुम्ही जर पाहत असाल मला तर. मी दिसलो तर ठीक तुम्हाला, आता कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का? स्क्रीन दिसते की नाही आपली? थांबा, वेगळी स्क्रीन दिसतीये. रिक्वेस्ट करावं लागेल होस्टला प्रेझेंट करण्याची. एकच मिनिट. नाही होतं रिक्वेस्ट, एकच मिनिट. स्टॉप प्रेझेंटिंग. ओके, आणि आपण पिन करूयात मला. मी कुठे आहे? हां, इथे आहे. तर मला पिन करूया. डोंट वॉच म्हणतं इथं. हां, पिन टू द स्क्रीन फॉर माय सेल्फ ओनली. ओके, दिसतोय का बच्चा पार्टी? आता दिसतोय का मी? हां, तर बघा सगळा अंधार झाला इथे. आणि अंधारात शिकवतोय मी, बसलोय इथे कुठेतरी लॅपटॉप घेऊन बसलोय. हे आपल्या सक्सेस सायन्स अकॅडमीमध्ये पण अंधार झालाय, काहीतरी लाईटचा आहे, पण बाहेर सगळीकडे उजेड दिसतोय. ठीक आहे, आणि आपल्यालाच कुठून अंधार झालाय काय माहिती. काय बाबा, माणसांना पावतच नाही चांगलं चाललेलं लोकांचं, आहे की नाही. कुठून तरी MSCB वाल्यांनीच लाईट बंद केलेली दिसते. ओके, सो जोक अपार्ट, कमिंग बॅक टू द पॉईंट, आय वुड लाईक टू स्टॉप दिस. हां हां, तर कुठे कुठे आहे मी? शेअर टर्न ऑन देअर व्हिडिओ. हां, तर आय वुड लाईक टू स्टार्ट शेअरिंग द स्क्रीन. हां हां, कमिंग बॅक. चला आपण न्यूमेरिकल तरी सॉल्व करूयात आज. येईल तेव्हा येईल लाईट, बघू. इंटरनेट तर आहे ना आपलं. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, विझलो जरी आज मी, सामर्थ्य हे नाशवंत नाही. झोपडी जाळण्याचे माझे झालेत कैक कावे, झोपडी जाळण्याचे माझे झालेत कैक कावे, जळेल ती झोपडी, ती आग ती ज्वलंत नाही, ती आग ती ज्वलंत नाही. ठीक आहे. सो कवी सुरेश भटांची छान आहे सर. हां, कवी सुरेश भटांची ही कविता आहे आणि मलाही खूप प्रेरणा देत असते ती. मला ती जपानी माणसांची ला मानच्या कविता पण खूप आवडते. की तुम्ही ऐकले असेल, विश्वास नांगरे पाटलांच्या तोंडून ही कविताही ऐकली असेल, किंवा ती ऐकली असेल, आय वॉन्ट टू रन वेअर ब्रेव नॉट डेअर टू गो, नाही का. ज्या ठिकाणी धाडसी लोक जाण्याचा प्रयत्न करत नाही, तिथे जाऊन मला धावायचं आहे, नाही का. तर असे छान छान कोट्स आहेत त्याच्यात. मला आत्ता तेवढं कोट आठवत आहे. आणि बच्चा पार्टी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी पण एखाद दुसरी कविता करत असतो. आज
मला असं वाटतं अंधार पडलाय, छान मूड झालाय, तर मला असं वाटतं एखादी कविता तुम्हाला ऐकवावीच आज. काय वाटतं तुम्हाला आज फिजिक्सच्या सेशनमध्ये ऐकवावी कविता, की तुम्ही म्हणता ना, अरे भाऊ हे मास्तर शिकवायचं सोडून आहे ना गप्पात जास्त मारते, असं काही होईल बाबा, नाही तर आपले 2 ॲडमिशन कमी व्हायचे, असं नको व्हायला. जाऊ द्या, आपण नाही आपलं. सर सांगा. नाही सर, ऐकवा. नाही 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 नाही, तुमची परमिशन म्हणजे काय? आहे आमची परमिशन आहे सर. भांड, अरे भाऊ तुमचे घरचे म्हणते ना, हे वाघ मास्तर आहे ना, हे शिकवायचं काम सोडून आहे ना, हे गप्पात जास्त आनंद दिसते, असं दिसतंय म्हणते, आहे की नाही? नाही सर, नाही. तोरडमल, तू ऐकव बरं काही एखादी कविता, तुला येते का ऐकवता? नाही सर, माझा आवाज चांगला नाही, तुमचा आवाज लय छान आहे. तुम्हीच ऐकवा. हा, ते ऑनलाईन मध्येच छान येतो, ऑफलाईन मध्ये पोरं घाबरतात माझ्या आवाजाला. ठीक आहे. नाही घाबरायचं. ऑनलाईन मध्ये छान येतो, बरोबर आहे की नाही? ऑफलाईन मध्ये जे येतात ना, ते बोलतात अरे ते वाघ सरला इकडे की बोलतात, वाघ सर इकडे बोलायलाच येत नाही, काही डाऊटही विचारला येत नाही आणि भेटायलाही येत नाही. मी जर म्हणलं ना पोराला एखाद्या माझ्या केबिन मध्ये येऊन भेटा म्हणून, मला येतच नाही, कुणीच येत नाही मला भेटायला. ठीक आहे. सो मला असं वाटतं माझं आडनाव चेंज करून टाकावं होतं, वाघ नाही को ठेवायला माझं नाव, असं वाटतं मला. बर, ठीक आहे. आणि इवन तुम्हाला बच्चा पार्टी बनकर सरांचं सुद्धा ऑफलाईन लेक्चर चालू आहे, आतमध्ये लाईट गेली तरी चालू आहे, फ्लॅश लाईट लावलेत त्यांनी मोबाईलचे. बघा बघा, काय काय ती प्रेरणा. आता काय बोलायचं ना पोरांविषयी. बरं ठीक आहे, शेवटी शेवटी आपण जाताना मी कविता ऐकवेल तुम्हाला. खूप साऱ्या कविता आहेत माझ्याकडे ऐकवण्यासाठी, शेवटी जाताना ऐकवेल. बरं मग कमिंग बॅक तोपर्यंत लाईट आली तर चांगलंच आहे. तर हां, आता पेज नंबर तुम्ही मागे या आणि पेज नंबर या 60वर, ज्यांच्याकडे पेज आहे आत्ता त्यांनी, सॉरी बुक आहे त्यांच्याकडे, त्यांनी पेज नंबर 60वर या. पेज नंबर 60 अँड द क्वेश्चन नंबर इज 66. ठीक है. सो क्या है क्वेश्चन नंबर 66? देखो, ए बिकर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. तर एक बिकर दिलेला आहे आणि त्या बिकरची रेडियस दिली आपल्याला. रेडियस किती आहे त्याची? आता रेडियस म्हटल्यानंतर बिकर मोस्टली जे असतात ते कसे असतात तर शेपमध्ये, तर सिलेंड्रिकल असतात, बरोबर. तर बिकरची रेडियस दिली त्यांनी आपल्याला आणि रेडियसची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर को कैसे लिखते हैं अपन? 10 × 10⁻⁻2 मीटर इज फिल्ड विथ वॉटर. ह्या बिकरला पाण्याने भरलेलं आहे. आता पाणी भरलं म्हटल्यानंतर पाण्याचं सरफेस टेन्शन पण नक्कीच दिलं असेल त्यांनी. तर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज कितना है 0.075. दिसा ना बाबा अंधारात, इकडं फुल चमकतंय आणि इकडं पुस्तकात डायरेक्ट अंधार आहे. सो 7.5 × 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर. हे डेसिमल शिफ्ट करतो बरं का, ज्यांना कुणाला कळत नसेल मी काय करतोय, तर डेसिमल पॉईंट शिफ्ट करतोय मी इथं सरफेस टेन्शनला, कारण कॅल्क्युलेशन सोपे होते म्हणून. रेडियस दिली, सरफेस टेन्शन दिली आणि त्यांनी विचारलं आपल्याला कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन द डायमेट्रिकल लाईन ऑफ इट सरफेस. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन ए डायमेट्रिकल लाईन. आता डायमेट्रिकल लाईन जर काढायची म्हटली बिकरमध्ये तर ती इमॅजिनरी लाईन असेल. हा, इमॅजिनरी. आता ही काय निडल बिडल नाही आहे, इथं इमॅजिनरी लाईन आहे, डिवाइस नाही आहे, ऑब्जेक्ट नाही आहे. हे बघा, ही डायमीटर आहे, मी इथं लिहितो इमॅजिनरी. डायमीटर म्हणजे काय असते तर एंड टू एंड आहे ना, सर्कल आहे किंवा तुमचं रिंग आहे, इमॅजिनरी डायमीटर. मग इमॅजिनरी डायमीटरचं डायमीटरवर ॲक्ट होणारा फोर्स काढायचा आहे. तर मला फॉर्म्युला सांगा. आपण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला लिहितो, फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. मग लेंथ तिकडे गेला मल्टिप्लिकेशनला, सो फोर्सच काढायचा आपल्याला. दिस इज टू बी फाईंड. सो फोर्स इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय लेंथ. मग लेंथ काय असेल रे आपली, तर लेंथ इज इक्वल्स टू असेल डायमीटर. तर सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय इमॅजिनरी डायमीटर. आता त्या डायमीटरवर ॲक्ट होणारा फोर्स, अँड डायमीटरला आपण रेडियसच्या टर्म्समध्ये कसं लिहितो रे, सो ट्वाइस ऑफ आर, बरोबर. डी इज इक्वल्स टू 2r यहाँ पे लिखता हूँ और यहाँ पे लिखता हूँ लेंथ इज इक्वल्स टू डायमीटर. सो दिस इज फोर्स. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिली आहे 7.5 × 10⁻2 अँड ट्वाइस ऑफ आरची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, रेडियस 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर कॅन बी रिटन ॲज 10 × 10⁻². सो दिस इज द फोर्स. ओके. सो 7.5
हे बघा 7.5 आणि हा 2 एका बाजूला घ्या, हा झाला 15 आणि राहिले कोण 10चे पॉवर -2, हा 10 आणि -2. ठीक आहे बच्चा पार्टी. आता एवढं कॅल्क्युलेशन करून घ्या. एक न्यूमेरिकल आणखी देतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि मीन व्हाईल मी पाहतो लाईटचं काय करता येईल का. मला जावं लागेल, एखादा खटका वगैरे ट्रिप झाला असेल तर तो पाहतो. ठीक आहे. सो कॅल्क्युलेशन एवढं लिहून घेतलं का सोपं आहे. आता कॅल्क्युलेशन एवढं करून घ्या. 15 झालाच आहे आणि काय कॅल्क्युलेशन म्हणजे काय 10चे पॉवर -2 -4 आणि हा +1 10 टू द पॉवर -3 फोर्थचं युनिट न्यूटनमध्ये आलं. सो 15 × 10 टू द पॉवर -3 न्यूटन झालं यांचा. ठीक आहे. एक न्यूमेरिकल सांगतोय मग आता तुम्हाला पुढे लगेच. तर काय ते न्यूमेरिकल, एक ग्लास ट्यूब आहे आणि त्या ग्लास ट्यूबचं इनर डायमीटर दिलंय 1 mm. तिथंच आहे क्वेश्चन नंबर 67. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी आज सॉरी आज नाही, मी जी ट्यूब दिली आहे ग्लास ट्यूब दिली आहे तिला असं काढतो तिचा शेप. तर हे बघा त्या ग्लास ट्यूब जी आहे आपली, तर एकच मिनिट स्क्रीन रेकॉर्डिंग हां. तो डायमीटरला आहे ना, इनर डायमीटर आहे आणि आउटर डायमीटर आहे. एकच मिनटं रेणुका मॅडम, कुणी जर मुलं असतील तरी ना या दरवाजाच्या बाहेरचा खटका खालीवर करायला लावा ना. या दरवाजाच्या वरती आहे, घड्याळच्या पलीकडे बाहेरच्या बाजूने बघा बरं एकदा ट्रिप करून. हां हे बघा, ही एक डायमीटर आहे, सिलेंड्रिकल ट्यूब आहे. खुर्ची घ्यावं लागेल, खुर्ची नाही तर बेंच घे म्हणा. बाहेरच्या बाजूनी आहे आणि इकडे तो रॉड आहे बघ, तो एसीचं बटन ऑन टर्न ऑफ करायचा, बाहेरच्या बाजूनी आहे. हां हे बघा. तर मी सांगत होतो ही एक ट्यूब आहे, सिलेंड्रिकल ट्यूब आहे. तर सिलेंड्रिकल ट्यूबला इनर डायमीटर आहे ही DI लिहिली. आता काहीतरी थिकनेस आहे म्हणून इनर डायमीटर आहे आणि आउटर डायमीटर आहे. आउटर डायमीटर कशी आहे, तिला DO नाव दिलं आपण, DO. ठीक आहे. सो खालचा खटका बघ बरं मीटर पाशी मग परतडे. पायात चप्पल किंवा शूज ठेवा. नाही झाले ना. अरे पण लाईट कुठं लागली, बटन दाब बरं. बाहेरची नाही, मला आतली पाहिजे. खालचं मीटर पाशी जा बरं, खाली घरमालकाला विचारा बरं. हाँ डायमीटर ते आउटर डायमीटर है. हाँ सॉरी फॉर द इंटरफेरेंस बच्चा पार्टी लोग. सो डायमीटर, आउटर डायमीटर दिया है, इनर डायमीटर दिया है. इनर डायमीटर दिया है उन लोगों ने 1 mm. 1 mm चं कन्वर्जन करून घ्या लगेच मीटरमध्ये, 1 × 10⁻³ मीटर. आउटर डायमीटर दिया है उन्होंने 1.1 mm. तर 1.1 × 10⁻³ मीटर. बरं आता ॲक्च्युली तशी पाहायला गेलं तर ही रेडियस पाहिजे होते, पण इथं डायमीटर आहे. मग तुम्ही याला रेडियसच्या टर्ममध्ये पण लगेच लिहून घेऊ शकता. मग RI किती येईल रे, याची हाफ बनेल आहे ना. सो 1/2 × 10⁻³ मीटर. आणि DO काय असेल, RO काय असेल, सॉरी आउटर डायमीटर 1.1 / 2. लगेच भागाकार देत बसू नका, तुम्हाला लय हाऊस येते भागाकार गुणाकार करत बसायची. इथं फक्त व्हॅल्यूज लिहून घ्या. आणि आता ते म्हणतात की ही जी ट्यूब आहे एक ग्लास ट्यूब आहे. अरे वा 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 लाईट आली, जीवाला घाम निघला होता माझा. हां ग्लास गेली वा, परत गेली. ग्लास ट्यूब आहे. सो एक कॅपिलरी ट्यूब लाईक ग्लास इथे. तर काय घडलं, तर ही जी ग्लास ट्यूब आहे ही पाण्यात बुडवली म्हणे, डिप केली म्हणे. आणि हिच्यावर ॲक्ट होणारा फोर्स काय असेल, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय असेल, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. तर आता बच्चा पार्टी कधी पण लक्षात ठेवा, हे डायमीटर वगैरे जे असतात, रिंग असतात, काय म्हटले, काहीतरी झालं यार इशू. ठीक आहे चालेल. बरं इनर डायमीटर घेतली, आउटर डायमीटर, रेडियसच्या टर्म्समध्ये त्याला लिहून काढलं बच्चा पार्टी. आणि आता हे न्यूमेरिकल कसे सोडवायचे बघा. सरफेस टेन्शन दिलंय का वॉटरचं ते बघा या न्यूमेरिकलमध्ये. हां दिलेलं आहे. आणि हां सरफेस टेन्शन इथं दिलं आहे 75 dyne/cm. मला सांगा हे कशात आहे, SI युनिटमध्ये की CGS मध्ये, SI युनिटमध्ये की CGS मध्ये सांगा. CGS.
ओके, सीजीएस युनिट मध्ये. तर मग याला एस युनिट मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर डायनचं न्यूटन मध्ये कसं बनणार? 75 व्हॅल्यू ॲज इट 10 इज. raised to minus 5. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि खाली सेंटीमीटरचं मीटर मध्ये 10 raised to minus 2. 10 टू द पावर -2 बनेगा ये. वेरी गुड, मीटर में. सो दोनों में से ये कट हो गया और कितना बचा फिर? सरफेस टेंशन बच गया 75 इंटू 10 टेन टू raised to द पावर -3 न्यूटन पर मीटर. आपण आहे ना ह्या चुका करतो बच्चा पाटी लोक, ह्या छोट्या छोट्या चुका करतो आणि म्हणून आपले आन्सर चुकतात. मग म्हणजे कदाचित तुमचे कॅल्क्युलेशन्स बरोबर येतील पण पॉवरच्या टर्म्स चुकतील, तर ती काळजी घ्यायची. आणि आता तो फोर्स काढण्यासाठी मगाशी प्रमाणे फॉर्म्युला वी हॅव. आता हे बघा इथं जसं काय माझ्याकडे 2 रिंग्स आहेत. आतमधली रिंग हॅव्हिंग इनर रेडियस आणि बाहेरची रिंग. मग सरफेस टेन्शनचा आपला जो फॉर्म्युला असतो तो असतो फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. मग सर लेंथ काय कन्सिडर करायची मग आता इथं? तर बच्चा पार्टी हे बघा, फोर्स इज इक्वल्स टू लेंथ इकडे मल्टिप्लाय झाली, सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय कोण? लेंथ. मग लेंथ कशी कन्सिडर करतात बघा, जर एकटी रिंग आली असती, एकटी रिंग, तर तिचा सर्कमफरन्स कन्सिडर करायचा. काय करायचा? रिंग म्हटलं की काय कन्सिडर करायचा? सर्कमफरन्स. ठीक आहे, त्याची लेंथ म्हणजे काय कन्सिडर करायचा? सर्कमफरन्स. डिस्क पण आली, डिस्कचा पण सर्कमफरन्सच. आणि सर्कमफरन्ससाठी फॉर्म्युला काय लिहितो रे आपण? 2πr. पण इथं आता लाईक असं तुम्ही असं समजा, आतली पण रेडियस आहे आणि कोण? बाहेरची पण रेडियस. आतली पण रिंग आहे आणि ही बाहेरची ही थिकनेस आहे ना काहीतरी. आता हे बघा, तुम्ही पोलो बघितली का? पोलो खाल्ले का तुम्ही? पोलो गोळी आपली. तर बघा त्याच्यामध्ये आतमध्ये होल असतं आणि बाजूने थिकनेस असतं, असं कडं असतं. आता इवन गुढीपाडवा आलाय बघा, होळीच्या वेळेस पण तुम्ही घरी कडं आणलं असेल, कडं, तर त्या कड्याला काहीतरी थिकनेस असते, बरोबर. मग इनर रेडियस घेतली R1, आउटर रेडियस घेतली RO. मग ह्या केसमध्ये दोघांची लेंथ कन्सिडर करायची. दोघांची कशी? मग इनर रेडियसची 2πr1 आणि बाहेरच्या याची रिंगची 2πr. आता हे काही गोष्टी ना झेपत नाही आपल्याला की असं का व्हायला पाहिजे, पण हे तर फिजिक्स आहे ना. काही गोष्टी एक्सेप्शन्स असतात, त्या आपल्याला जसे तसे ॲडॉप्ट करावं लागतात. आता याचा शोध लावण्यापेक्षा ना आपण न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी जास्त हे देऊयात, प्राधान्य देऊयात. काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, बाय हार्ट कराव्या लागतील. सो सरफेस टेन्शन. सो आवाज ब्रेक होतोय. ओके, सार्थक इज दॅट सार्थक पाटेकरचा मेसेज आला, आवाज ब्रेक होतो. इज दॅट द केस विथ एव्हरीवन बच्चा पार्टी, की त्यांचाच नेटवर्कचा इश्यू आहे? बाकीच्यांना आवाज येतोय माझाच व्यवस्थित? ओके Yes. ओके Yes. ओके सार्थक, I think the issue is from your end. Please make sure that you have a proper internet connection. आदित्य भान, शितोळे, उरमुडे, येवले, गाडेकर, मुठे, साबळे, व्यंकटेश, सर्वांना येतोय मग आवाज व्यवस्थित? शीतल, तन्वी तोरडमल, साक्षी साबळे. ओके, ग्रेट. ठीक आहे मग. Yes, sir. बरं, आता सरफेस टेन्शनची व्हॅल्यू तर वरती दिलेली त्यांनी, तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतील का? 75 इंटू 10 टू द पावर -3, ठीक आहे, इंटू 2π. तर पायची व्हॅल्यू 3.14. ओके, आणि इंटू जी इनिशियल रेडियस आहे, आउटर रेडियस आहे, तर इनिशियल रेडियस 1/2 आहे आणि आउटर इज 1.2. सो हे बघा इथं लिहितो 1/2 इंटू 10 टू द पावर -3 प्लस 1.1/2 इंटू 10 टू द पावर -3. लॉजिक आया समझ में? तो दोनों में से एडिशन साइन है बच्चा पार्टी, एडिशन साइन में 10 टू द पावर -3 बाहर निकलेगा. तो ये देखो मैं यहाँ पे कुछ कैलकुलेशन करके लेता हूँ तब तक. 75 इंटू 2 किती बनलं रे हे? 150. ठीक आहे, इंटू 10 टू द पावर -3 इंटू 3.14 इंटू 1/2. आता ह्या दोघांमधनं 10 टू द पावर -3 कॉमन निघाला, आतमध्ये राहिलं 1/2, इथं राहिला 1.1/2 इंटू 10 टू द पावर -3 कॉमन निघाला होता. इन्व्हर्टर बंद कर बरं, नाही तर एक काम कर, इन्व्हर्टरचं आहे ना, हां ते बंद कर आणि काढ बरं कनेक्शन. एकच मिनटं बच्चा पार्टी, हां काढ बरं. आणि काय करायचं, इन्व्हर्टरची खालची पिन काढ. हां
आणि ती वरती लाव. नाही का, खाली गुंतली आहे का? हा, आणि आता बघ बरं खटका चालू बंद करू. ओके बच्चा पार्टी, इंजीनियर ने सोल्यूशन फाइंड आउट कर लिया. इंजीनियर ने सोल्यूशन फाइंड आउट कर लिया. चलो, इन्व्हर्टरला मी बंद करून टाकलं आणि लाईट आली आहे. आता तरी टिकेल असं वाटतंय. ठीक आहे. सो चलो, 2 हां 2 कॉमन काढता येईल आपल्याला इथनं पण, किंवा दोघांची ॲडिशन करा, डिनॉमिनेटर सेम आहे तसंही करता येईल. आणि इथं कॅल्क्युलेशन करताना बघा, मेक इट 1.5, 150 आहे ना, 1.5 बनवा. 10 to the power +2 इंटू 10 to the power -3 इंटू 3.14 इंटू इथं पण 2 दोघांचा डिनॉमिनेटर सेम, 1 + 1.1 कितना बनेगा ये 2.2 ना, डिवाइडेड बाय 2. एम आय करेक्ट? नाही 2.2 नाही, काय चुकलं रे बाबा, 2.1. हां 2.1. हां 2.1 डिवायडेड बाय 2, कारण दोघांचा डिनॉमिनेटर सेम आणि 10 to the power -3. आता सोपं आहे ना कॅल्क्युलेशन करायला. काय करायचं, इंटिजर व्हॅल्यू याला भाग देऊन घ्या वाटल्यास. हे बनेल 1.05. इथं 2 ने याला जर भाग दिला तर हे बनेल 1.05 बराबर. तो ये 1.05, ये 1.5, इथला 3.14, तिकडचा 1.05 आणि 10चे पावर +2. हे बघा इथला +2, हा -3 आणि इकडचा -3. किती झाले बघा, -3 -3 -6 +2 -4. हां सो येऊन जाईल व्हॅल्यू. तेवढं करा कॅल्क्युलेशन. आता चला पटकन. हे झालं की मग तुम्हाला प्रेशर इनसाइडचा कन्सेप्ट शिकवणार आहे आज मी. यहाँ तक चीज़ें क्लियर? आदित्य भान, अक्षय शितोळे, स्नेहल शितोळे, उर्मुडे, अनिकेत, अंजली येवले, अनुष्का दोंदे, स्नेहा उदावन, साक्षी जी, हर्षल शेळके, दगडे, निपुंगे, मानसी वाघ, देन प्रतीक्षा गुंजा, प्रेम गाडेकर, राणी गीते, रोहिणी, केतन दांगड, देन स्नेहा खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे, तोरडमाल, देन पाटेकर, चोर, शीतल चोर, देन सिद्धी लबडे, श्रावणी सुपेकर, तनुजा मोरे, वैशाली मुठे, पेरे, विजय मुठे, व्यंकटेश पवार. ओके सो करा कॅल्क्युलेशन, आन्सर सांगा मला, व्हॅल्यू सांगा. याच्यानंतर एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट शिकवणार है मैं. डन विद दिस. सो अपन का हो गया ये सरफेस टेंशन का वैल्यू. अभी इसके बाद मैं कुछ इंटरेस्टिंग, किसी ने दिया कैलकुलेशन बनाया, बोलो चलो जल्दी. 4.9455. मैच होता है का अक्षदा? मैच होता है का अक्षदा? नाही सर. अरे तिथं डाईन मध्ये आहे ना आन्सर, मग आपलं न्यूटन मध्ये आहे बाबा, येऊ शकतं. व्हॅल्यू किती आली, किती म्हटली तू? 4.9455. 4.9455. हां मोठी व्हॅल्यू आली. इंटू 10 to the power -4 बरोबर आहे का? हो. हां मग आता तुम्ही जर त्यांचा आन्सर पाहताल तर त्यांनी डाईन मध्ये घेतलाय बरोबर, डाईन मध्ये घेतलंय ना. आपलं कशात आलं आन्सर, कशात आलं, न्यूटन मध्ये बरोबर. मग आता जर तू न्यूटनचं कन्व्हर्जन डाईन मध्ये करायचं म्हटलं तर तू काय करशील मला सांग अक्षदा. हे अक्षदासाठीच नाही बरं का, सगळ्यांसाठी आहे, पण तिने आन्सर दिलंय म्हणून सांगतोय. तर हे बघा, आता हे माझं आन्सर काढलंय मी, हे कशात काढलं, SI युनिटमध्ये, आणि पुस्तकवाल्यांनी कशात दिलेलं आहे, CGS मध्ये. मग CGS मध्ये दिलंय म्हणजे काय करावं लागेल मला, जो न्यूटन आहे न्यूटनचं कन्व्हर्जन डाईन मध्ये करावं लागेल. आणि कसं करतात कन्वर्जन सांगा. 1 न्यूटन इज 10⁵ यस 10⁵ +5 प्लस मायनस नाही. जो न्यूटनचं डाईनमध्ये +5, ठीक आहे, आणि डाईनचं न्यूटनमध्ये जर असेल तर 1 × 10 to the power -5. आलं लक्षात? मग आता इथं न्यूटनचं डाईनमध्ये करायचं, ह्या न्यूटनचं
डाईनमध्ये करायचं आहे, तर मग 10 to the power +5. मग मला सांगा हा +5 -4 कॅन्सल झाला तर किती शिल्लक राहिला अक्षदा? किती शिल्लक राहिला? +5 - 4 किती शिल्लक राहतील? 10चा किती पॉवर शिल्लक 10, राहील? 10, हां, 10. 10चा पॉवर 1 शिल्लक राहील. ठीक आहे. आणि मग याला जर मल्टिप्लाय केलं तर किती आला आन्सर? मग आलं का 49.45? आता होतंय का मॅच? आता मॅच होतंय? हॅलो, मॅच झालं का? हो. ओके. सो फोर्स इज इक्वल्स टू न्यूटन मध्ये आला आन्सर. दॅट्स इट. ठीक आहे. तो यहाँ तक चीज़ें क्लियर फिर. सो मी आता नेक्स्ट पेजवर जातोय. आपल्याकडे वेळ आहे. तर बच्चा पार्टी, फॉर्मेशन ऑफ अ ड्रॉप किंवा बबल, एखादा बबल किंवा ड्रॉप, लिक्विड ड्रॉप फॉर्म होताना तर त्याच्यासाठी काय नेसेसरी कंडिशन आहेत बाबा, ते आपल्याला शिकायचं आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस ड्रॉप तयार होतो ना, ड्रॉप कसा असतो शेपमध्ये सांगा मला? जनरली ऑल ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप, बरोबर? सो ड्रॉप्स आर ड्रॉप्स किंवा बबल असू देत किंवा ड्रॉप असू देत, ते कसे असतात शेपमध्ये? स्पेरिकल. मग ते ज्यावेळेस तयार होतात तर त्याच्यासाठी फॉर्म होताना कुठली कंडिशन आहे बाबा फॉर्मेशन? तर कीप इन माइंड, ह्या ड्रॉपमध्ये, आता ड्रॉप कशाचा बनलेला असेल? एक तर लिक्विडचा असेल किंवा हवेचा असेल. ड्रॉप असेल तर लिक्विडचा आणि बबल असेल तर हवेचा. ठीक आहे, लक्षात येते? कन्सेप्ट समजतोय सर्वांना? तर मग तो तयार होताना जो आतमध्ये असणारा प्रेशर आहे ना, प्रेशर इनसाइड म्हणतात त्याला. प्रेशर इनसाइड इज ऑलवेज ग्रेटर दैन प्रेशर आउटसाइड. सो कंडीशन लिखता हूँ मैं यहाँ पे. सो जब भी ड्रॉप फॉर्म होगा या बबल फॉर्म होगा तो इनसाइड प्रेशर मस्ट बी ऑलवेज ग्रेटर दैन आउटसाइड प्रेशर. ये फर्स्ट कंडीशन. और दूसरा कंडीशन है की ह्या दोघांचा जो डिफरन्स घेतला तर त्याला म्हणतात डेल्टा पी. डेल्टा पी रीड करताना रीड करायचं, डेल्टा पी. पी स्टँड्स फॉर प्रेशर. मग डेल्टा पी म्हणजे कोण? तर याला म्हणतात एक्सेस प्रेशर, जास्तीचा प्रेशर. जास्तीचा प्रेशर म्हणजे काय? मग आता बघा, पी आय आणि पी ओमध्ये कोण मोठा आहे? तर पी आय मोठा आहे. तर आतमधील प्रेशर म्हणजे ड्रॉपच्या किंवा बबलच्या आतमधील प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर. So what is PI? PI stands for inside pressure. Pressure inside. And what is PO? PO मतलब प्रेशर आउटसाइड, असं रीड करायचं. मग आउटसाइडला जनरली कोण असतं रे? तर आउटसाइडला जनरली ॲटमॉस्फिअर असू शकतं. आता पावसाचा थेंब पडतोय तर आजूबाजूला कोण आहे? वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे. सो वी कॅन ऑल्सो कन्सिडर इट ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पण सगळ्याच वेळेस असं असेल असं नाही. ओके. सो मग ह्या जो एक्सेस प्रेशर आहे त्याला म्हणतात डेल्टा पी. मग कंडिशन काय? तर इथं 2 कंडिशन लिहिल्यात. आता ज्यावेळेस वॉटर लिक्विडचा ड्रॉप तयार होतो, लिक्विड कुठलंही असू शकतं मग, बरोबर? लिक्विडचा ड्रॉप तयार होतो तर त्यावेळेस कंडिशन अशी लिहितात एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर, मग एक्सेस प्रेशरलाच आपण डेल्टा पी ने डिनोट करतो. आणि डेल्टा पी इज इक्वल्स टू inside pressure minus outside pressure, which is also given by the formula 2 into surface tension divided by small r. याच ठिकाणी बच्चा पार्टी ह्या एक्सेस प्रेशरला तुम्ही प्रेशर डिफरन्स पण म्हणतात. पण जर सपोज याच ठिकाणी सोप बबल असेल, सोप बबल, हे बघा, सोप किंवा एअरचा जो तयार होतो त्याला म्हणतात बबल आणि लिक्विडचा जो तयार होतो त्याला म्हणतात ड्रॉप. शब्द समजून घ्या. ह्या शब्दातच आपल्याला कन्फ्यूज करतात आणि आपले मार्क्स आपण चुकीच्या पद्धतीने सोडवायला जातो. मग इथं जो फॉर्म्युला बनतो एक्सेस प्रेशरचा ना, तो एक्सेस प्रेशर इज इक्वल्स टू डेल्टा पी इज इक्वल्स टू लिखा जाता है पी आई माइनस पी ओ इज इक्वल टू 4 टाइम्स सरफेस टेंशन ऑफ अपॉन स्मॉल आर. सो ये स्मॉल आर क्या है? तर बच्चा पार्टी मगाशी जे मी तुम्हाला ड्रॉप सांगितलं ना, ह्या ड्रॉपची असणारी रेडियस त्याला म्हणतात स्मॉल आर. सो व्हॉट इज स्मॉल आर? तो रेडियस ऑफ ड्रॉप किंवा बबल. रेडियस ऑफ ड्रॉप किंवा और बबल, काय जे न्यूमेरिकलमध्ये दिलं असेल. तर सोपं, स्ट्रेट फॉरवर्ड. 2 कंडिशन. लिक्विडचा जर तयार झाला तर ही कंडिशन डेल्टा पीची.
दोन प्रेशर मधले असणारा डिफरन्स. व्हॉट इज पीआय? पीआई क्या बोलो? इनसाइड प्रेशर. पीओ क्या? आउटसाइड प्रेशर. ठीक है, तो बेस्ड ऑन दिस वी वुड लाइक टू सॉल्व फ्यू न्यूमेरिकल्स. तो क्या है न्यूमेरिकल्स देखते हैं बच्चा पार्टी लोग. तो चलो फिर सॉल्व करते हैं न्यूमेरिकल्स. इतना किया है तो ये भी सॉल्व कर लेंगे. हां, तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, क्वेश्चन नंबर 76, पेज नंबर आप आ जाओ पेज नंबर 62 वर. तर इथं लिहितो मी पेज नंबर 62, क्वेश्चन नंबर 76. क्या दिया है? व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ ए वॉटर ड्रॉप. स्टार्टिंगलाच विचारलंय डायमीटर काय असेल, कुणाबद्दल विचारताय, तर वॉटर ड्रॉप बद्दल विचारताय बच्चा पाठी. डायमीटर ऑफ ए वॉटर ड्रॉप, डायमीटर कुणाची, तरी इथं लिहितो वॉटर ड्रॉपची. बघा, पुस्तक नसेल तरी हे समजायलाच हवं, लक्ष द्या फक्त. वॉटर ड्रॉप त्याची काय विचारली, डायमीटर. सो दॅट द एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू दिली आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड इट किती आहे? ओके, स्क्रीन ब्लॅकआउट झाली होती. हां, एक्सेस प्रेशर इनसाइड इट त्याची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर सरफेस टेन्शन दिलं आहे त्यांनी वॉटरचं. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज इक्वल्स टू 7.27 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. ओके, सो बच्चा पार्टी मग आता डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली. एक्सेस प्रेशर म्हणजे कोण? डेल्टा पी दिया है डायरेक्टली यार. तो अपन के पास है फॉर्म्युला. पहिल्यांदा मला सांगा, लिक्विड ड्रॉप आहे की सोप बबल आहे? काय लिक्विड ड्रॉप आहे की सोप बबल आहे? लिक्विड आहे. वॉटरचा असेल, मर्क्युरीचा असेल, सांगता येत नाही. आता इथं वॉटरचा दिला. सो फॉर्म्युला क्या है फिर एक्सेस प्रेशर का? डेल्टा पी इज इक्वल्स टू दिया जाता है सर 2T अपॉन आर. व्हाट इज आर? तो आर मतलब सरफेस टेंशन है और स्मॉल आर क्या है? रेडियस है. तो मेरे पास फॉर्म्युला है डेल्टा पी का. डायरेक्ट डेल्टा पी म्हणजे पी आय मायनस पी ओ. पण आपल्याला डेल्टा पी दिलेला आहे डायरेक्ट. डेल्टा पी ची व्हॅल्यू 80 इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ सरफेस टेंशन का वैल्यू कितना है? 7.27 इंटू 10⁻⁻² और रेडियस आर निकालना है, वो दिया नहीं है. तो रेडियस आर काढा, आर वरनं डायमीटर मिळून जाईल. मग मी काय करणार बघा, कॅल्क्युलेशन बघा माझा. लेफ्ट साईडला आर घेऊन गेलो आणि त्या 80ला इकडे खाली आणलं. तर 2 इंटू 7.27 इंटू 10⁻⁻² होल डिवाइडेड बाय, किससे डिवाइड किया इसको? 80 से. सो 80 म्हणजे काय रे? सो 2 1 जा 2, 2 40 जा 80 बराबर. तो ये स्मॉल आर जो बना यहाँ पे, इसमें मैंने ऐसा लिखा 7.27 इंटू 10⁻⁻² होल डिवाइडेड आर. 40ला लिहिलं 4 इंटू 10. कुणाचं काही प्रॉब्लेम का बरं? कारण मला न्यूमेरिकल सोपं बनवायचं आहे ना. मग 4 आणि 7.27ला भाग देणं जास्त सोपं आहे आणि ते पण अवघड वाटत असेल तर वरच्याला डायरेक्ट 727 बनवून टाका. 727 डेसिमल 2ने राईट शिफ्ट करून टाका. किती बनेल? हा 10⁻⁻², मगाशीचा -2 किती झाला? -4 बरोबर. आणि हा खालचा 10⁻+1 वरती आला तर हा 10⁻⁻1 बनेल बरोबर. मग आता 727ला 4ने भाग देणं सर जास्त सोपं आहे. येईल का नाही देता भाग? आणि 10च्या पॉवरमध्ये उत्तर लिहा. रेडियस आहे, रेडियस म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्सचं युनिट काय असेल? मीटरमध्ये असेल. ओके, सो बच्चा पार्टी कर पाओगे, करना चाहोगे? तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे करायचं आहे की नाही. ओके, सो आय होप की तुम्ही आता एवढं कॅल्क्युलेशन करताल. आणि कुणाचं झालंही असेल, इवन मी तर म्हणेल झालंय. आदित्य भांड, स्नेहल शितोळे, उरमुडे अनिकेत, येवले दोंडे, देन अनुष्का दोंदे, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, हर्षल शेळके, दगडे, गणेश दगडे, देन अक्षता निपुंगे, मानसी वाघ, नवनाथ मस्के, गर्दे, गुंजाळ, गाडेकर, गीते, दांगट, कोसे, वाघमारे, दिंडे, मुठे, साबळे, तोरडमल, पाटेकर, चोर, लबडे, सुपेकर, श्रावणी सुपेकर, तनुजा मोरे, देन वैभव मुठे, वैशाली मुठे, वैष्णवी पेरे, देन वैष्णवी मुठे, वेंकटेश पवार. ओके, ठीक है. किसी का आंसर आया? स्मॉल आर आया? 181.75 into 10⁻⁻162. बरं, हे मला 1 point
हा आरची 1.81 इथं वरती लिहितो आरची व्हॅल्यू 1 पॉईंट नाही येणार आता. 1.1.81 नाही सर 181.75. हा 727 ला 4 ने भाग दिला ना आता 1 पॉईंट कसं येईल आता 187 काय म्हटलं नाही 181.75. 181.75 ओके 181.75 आणि 10चा पॉवर -5 झाला. ठीक आहे मग आता तुम्ही डेसिमल वाटल्यास डाव्या बाजूला शिफ्ट करू शकता तुमची मर्जी. 1.8175 डेसिमल 2 डिजिटने जर डाव्या बाजूला गेला तर इथून +2 होतो +2 आणि हा 10 टू द पॉवर -5 तो की -3 बनेल. मी मी 10च्या पॉवरमध्ये खेळत असतो बच्चा पाटीलो. सो तुम्ही पण ही सवय लागा स्वतः अंगीकारा. फायदा तुमचा आहे कारण आता कॅल्क्युलेशन हे आपल्याला स्पीडली झाले पाहिजे. आपले कॅल्क्युलेशन जर फास्ट झाले तर आपल्याला जास्त क्वेश्चन सॉल्व करण्याचा चान्स मिळेल. जास्त क्वेश्चन सॉल्व करायला मिळाले म्हणजे जास्त प्रोबॅबिलिटी की तुम्ही जास्त मार्क्स स्कोर करताल आणि जास्त मार्क्स स्कोर केले की तुम्ही ऑब्वियसली फर्स्ट क्लासमध्ये जाताल सेकंड क्लासमधनं. ठीक आहे तो बच्चा पार्टी प्लीज डू दॅट. देन आय वुड लाईक टू गो विथ क्वेश्चन नंबर 77. हा होमवर्क असेल. होमवर्कसाठी जर बुक नसेल तर मला इथं सांगायला आवडेल की सोप बबल दिलेला आहे. सोप बबलमध्ये काय काळजी घ्यायची आता मी तुम्हाला मेन्शन केलेलंच आहे तरी हिंट लिहून देतो. इथं पण डायमीटरच विचारली आहे. डायमीटर ऑफ ए सोप बबल इन ऑर्डर दॅट द एक्सेस प्रेशर त्याच्यामध्ये असणारा एक्सेस प्रेशर दिला आहे त्यांनी 51.2 न्यूटन पर मीटर स्क्वायर. डेल्टा पी दिया है एंड सरफेस टेंशन दिया है सोप सॉल्यूशन का 3.2 इंटू 10 टू द पावर -2 न्यूटन पर मीटर. तो बच्चा पार्टी डायमीटर इथं पण काढायची आहे. डायमीटर काढण्याआधी काय काढा रेडियस कारण आपला जो फॉर्म्युला आहे तो रेडियसशी रिलेटेड आहे. आणि काय फॉर्म्युला सांगा इन केस ऑफ सोप सोल्यूशन किंवा सोप बबल एक्सेस प्रेशर डेल्टा पी वी यूज टू राईट इट ॲज 4t अपॉन स्मॉल आर. हां मग स्मॉल आरला तिकडे घ्या डेल्टा पीला इकडे आणा. स्मॉल आर इज इक्वल्स टू 4t अपॉन डेल्टा पी. मग एस टीची व्हॅल्यू आहे सरफेस टेन्शनमध्येच टी. ठीक आहे कोणाला कन्फ्युजन होत असेल तर. आणि डेल्टा पीची व्हॅल्यू पण दिलेली आहे 51.2. सो सोडवा रे आणि ॲन्सर काढा रे. रेडियस येईल आपल्याला डायमीटर विचारली आहे नाही तर तुम्ही म्हणताल अरे सर कॅल्क्युलेशन चुकत आहे. ठीक आहे कॅल्क्युलेशन चुकत नाही आपण घाई गडबडीत गडबड गोंधळ करतो आणि मग ॲन्सर चुकतं आपलं. ठीक आहे ओके सो तेवढं तुम्ही करावं हे मला वाटतंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78 आहे. 78 आहे मी होमवर्क म्हणून ठेवू शकतो. क्वेश्चन नंबर 78 तर त्याची हिंट देऊन ठेवतो. आता इथं आहे ना एअर बबल दिला आहे. एअर बबल जसा इकडे सोप बबल होता इकडे कोण आहे आता एअर बबल ऑफ रेडियस. त्या बबलची रेडियस दिली आहे 0.2 mm. 0.2 mm ला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. 0.2 mm ला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. सांगा पटकन कुणी सांगेल मला कन्वर्जन. 10 टू द पॉवर मायनस आधी mm ला करून घेतलं वाटल्यास -3 मीटर आणि या 0.2 ला पण शिफ्ट केलं राईटला तर हा बनेल 2 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर. ही झाली रेडियस. आणि an air bubble of radius is situated just below the water surface. Calculate the gauge pressure असं विचारलं आपल्याला. गेज प्रेशर फाइंड आउट करा. गेज प्रेशर तर आता पाणी आहे आणि पाण्याच्या जस्ट बिलो द सरफेस. आता मी इथं डायग्राम काढतो वाटल्यास. सपोज हे असं पाण्याचा सरफेस है. ओके सो लाइक दिस ये पानी का सरफेस है बच्चा पार्टी लोग. और यहाँ पे एयर बबल फॉर्म हुआ है. ये देखो ये एयर बबल है और ये एयर बबल में ये इसका गेज प्रेशर क्या होगा ऐसा पूछा है. कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. आता गेज प्रेशर काय असतं तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही मला सांगाल. हे बघा वरतून कोण ॲक्ट होतंय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. बाजूनी कोण ॲक्ट होईल हे लिक्विडच्या आतमध्ये. आता इकडून कोण ॲक्ट होईल प्रेशर ड्यू टू लिक्विड बरोबर. मग आता गेज प्रेशर काढायचं आहे. गेज प्रेशरचा फॉर्म्युला कोणाला आठवत असेल तर सांगा. नसेल आठवत तर मग विचार करा. आणि सरफेस टेन्शन दिलं आहे वॉटरचं.
7.2 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. बच्चा पार्टी हिंट देऊन ठेवतो. हिंट क्या सर? टोटल प्रेशर किंवा त्यालाच ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणतात इज गिवन बाय द फॉर्म्युला. याद आहे किसी को? तर प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर Liquid. प्रेशर ड्यू टू लिक्विड. ठीक आहे, लिक्विडमुळे असणारा प्रेशर. आणि लिक्विडमुळे असणाऱ्या प्रेशरला काय म्हणतो आपण? कोणता प्रेशर म्हणतात? Gauge pressure. ओनली प्रेशर ओनली ड्यू टू लिक्विड, त्याला गेज प्रेशर म्हणतात. मग तुम्ही असं करू शकता, हे पी टोटल माइनस पी एटीएम, पी टोटल माइनस पी एटीएम, तो ये बनेगा प्रेशर ड्यू टू लिक्विड. बराबर. अँड विच इज नथिंग बट गेज प्रेशर. मग गेज प्रेशर जर काढायचं म्हटलं तर हे बघा, ह्या हा जो काय म्हणतात त्याला, हा जो ड्रॉप आहे, आता ह्या ड्रॉपवर टोटल प्रेशर कोण ॲक्ट होतोय? ॲटमॉस्फिअरचा पण आणि लिक्विडचा पण. बरोबर. मग तो टोटल प्रेशरमधनं आपण एटीएम प्रेशर मायनस करूयात, आपल्याला मिळेल गेज प्रेशर. मग आता टोटल प्रेशर मायनस पी एटीएम म्हणजेच एक प्रकारचं डेल्टा पी झाला आपल्यासाठी. यू कॅन ट्रीट दिस ॲज लाईक डेल्टा पी इज इक्वल्स टू गेज प्रेशर, दोघांचा डिफरन्स. आणि डेल्टा पी म्हणजेच त्याचा फॉर्म्युला काय असतो रे? 2t/r झालं. तर मग तुम्हाला आर दिलेला आहे, गेज प्रेशर काढायचं, सरफेस टेंशन दिलं आहे, फक्त व्हॅल्यू टाका, आंसर मिळून जाए. ओके फाइन. बच्चा पार्टी कर पाओगे? इस पे काम कर पाओगे? डेफिनेटली करताल, आई नो दॅट. इवन क्वेश्चन नंबर 79. तो क्वेश्चन नंबर 79 तुम्हाला परत होमवर्कसाठी. व्हॉट इज द प्रेशर इनसाइड द ड्रॉप ऑफ मर्क्युरी? मर्क्युरीचा ड्रॉप दिला आहे, तर मर्क्युरीच्या ड्रॉपच्या आतमध्ये प्रेशर किती असेल? इनसाइड प्रेशर विचारलं आहे आपल्याला. इनसाइड प्रेशर इनसाइड द मर्क्युरी ड्रॉप ऑफ रेडियस, त्याची रेडियस आहे 3 mm. 3 mm इज रिटन ॲज 3 × 10⁻³ मीटर. सरफेस टेंशन ऑफ मर्क्युरी, सरफेस टेंशन इज लिया है 4.65 × 10⁻⁻1 न्यूटन पर मीटर. अँड 1 ATM इज इक्वल्स टू त्यांनी दिलं आहे 1.01 × 10⁵ पास्कल. आता बच्चा पार्टी हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, ड्रॉप फॉर्म होताना हमेशा आतमधला प्रेशर काय असतो? मोठा. कुणाच्या तुलनेत? आउटसाइड प्रेशरच्या तुलनेत. इथं आउटसाइड प्रेशर म्हणजे कोण दिला आहे तुम्हाला आता? तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिला आहे PATM. आणि याची रेडियस पण दिली आपल्याला स्मॉल r. तर मग आपला फॉर्म्युला सांगा काय असतो? वी हॅव, आता ड्रॉप आहे की बबल आहे? पहिल्यांदा ते सांगा, ड्रॉप आहे की बबल आहे? सर ड्रॉप है. लिक्विड का ड्रॉप है. लिक्विड कैन बी वाटर, लिक्विड कैन बी मर्क्यूरी. सो मग फॉर्म्युला PI माइनस PO इज इक्वल टू कितना है? 2t/r. बराबर. मग PO म्हणजेच आउटसाइड प्रेशर, आपल्याला इनसाइड प्रेशर काढायचा. हा PO उजव्या बाजूला गेला, सो देअरफॉर इथं कोण उरला शिल्लक? PI. ये बनेगा 2t/r प्लस PO, दॅट इज प्रेशर आउटसाइड. ठीक आहे. मग 2t, ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? हा आहे सर. कितना है? 4.65 × 10⁻⁻1. आणि स्मॉल r ची व्हॅल्यू किती आहे रे बाबा? 3 mm, विच इज 3 × 10⁻³ डाल दो वैल्यू. एंड PO आउटसाइड प्रेशर कितना है अपना? आउटसाइड प्रेशर वो कि 1 ATM होता है, जो कि अपन लिखते हैं 1.01 × 10⁵. ओके. मग तुम्हाला आठवत असेल मी काहीतरी शिकवलेलं आहे की ही जी व्हॅल्यू येईल ही पण व्हॅल्यू 10⁻+5 टर्म्समध्ये आणा, जेणेकरून तुम्हाला ॲडिशन करणं सोपं होईल. 10⁻+5 बाहेर निघेल आणि मग ॲडिशन करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ प्रेशर. लॉजिक समझ में आया सभी को? ठीक आहे. सो गो फॉर इट. तेवढं कॅल्क्युलेशन करावं, मला ते अपेक्षित आहे आता तुमच्याकडनं. आणि वन मोर, पेज नंबर 80वर या. सर लयच होमवर्क चालला आहे बाबा तुमचा. अरे होमवर्क द्यायला लय आवडतं मग मला, कारण तोपर्यंत तुम्ही बसणारच नाही, बैठक मारणारच नाही.
आणि बाकीचे किती काही सांगितलं तरी बसणार नाही. म्हणजे काही काही विद्यार्थी आहे जे बसणारच नाही. अहो आपल्याला काही फरक पडत नाही, तू होमवर्क दे नाही तर नको देऊ, तू चाललंय ना भाषण चालू दे. हां, पेज नंबर 80, क्वेश्चन नंबर 4 त्याच्यावरचा. Find the difference of pressure between inside and outside of a spherical water drop. स्पेरिकल वॉटर ड्रॉप असा दिलाय आपल्याला. तर ते म्हणतायत इनसाइड आणि आउटसाइडचा प्रेशर डिफरन्स काढा. मग प्रेशर डिफरन्स जर काढायचा म्हणजेच कोण, पी आय मायनस पी ओ, याची व्हॅल्यू काय असेल. फाइंड द डिफरन्स ऑफ प्रेशर बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड ऑफ ए स्पेरिकल ड्रॉप ऑफ रेडियस. स्पेरिकल ड्रॉपची रेडियस दिली आहे उन्होंने 2 mm 2 इंटू 10 टू द पावर -3 मीटर. एंड सरफेस टेंशन ऑफ वाटर दिया है अपन को एस टी का वैल्यू दिया है 73 इंटू 10 टू द पावर -3 न्यूटन पर मीटर. बोर्ड एग्जाम जुलै 2022 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर बच्चा पार्टी त्या पद्धतीने विचार करा. पी आई माइनस पी ओ. ठीक है बच्चा पार्टी, अभी बनकर सर भी आ गए. कविता राहिली आपली, नेक्स्ट टाइम कविता. ठीक आहे. लाईट आल्यानंतर आपला जो मूड आला अभ्यास करण्याचा तो वाखण्याजोगा होता. वाखण्याजोगा. ते तुम्ही याचा पिक्चर बघितलेला आहे का, अशोक सरांचा एक. त्याच्यात त्याला खोकला आला ना, तो बापाचा रोल करतो. वाखी उख्खा इख्खी असं काहीतरी तो करत असतो. वाखे वाखा इख्खा उख्खा उख्खी. ओके बच्चा पार्टी लोग. सो कैसा था फिर आज का सेशन. इंटरेस्टिंग था. लाईट गेली तरी सुद्धा तुम्ही पण कुठं सेशन सोडलं नाही. तुम्ही पण सेशनपर्यंत माझी साथ, तुम्ही पण सेशनमध्ये माझी साथ दिली. आणि तुम्ही ज्या आत्मीयतेने उत्साहाने बसलात मग आम्हाला पण शिकवायला उत्साह येत असतो बच्चा पार्टी लोक. सो थँक्यू फॉर युअर सपोर्ट. कविता राहिली. काय कविता राहिली सर. हा वय भाऊ, मग तेच मगाशी म्हणलं ना. आता बनकर सर आले. आता बनकर सरांच्या समोर जर कविता वाचून दाखवली तर बनकर सर पण शोक सागरात बुडायला बसले. अशी कविता आहे ती आपली. शोक सागरात नाही, प्रेम सागरात बुडायला बसले. प्रेम सागरात, कारण ती प्रेमाची कविता आहे. मी बच्चा पार्टी कसं आहे माहिती का, मी अँकरिंग करीत असतो. माईक आपल्या हातात आला ना, लग्न समारंभात पण आपण अँकरिंग करत असतो नाही का. कसे आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं, नातेवाईकांचं, आप्तेष्टांचं, प्रियजनांचं दोन्ही परिवारातर्फे हार्दिक स्वागत. तुम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल दोन्ही परिवारातर्फे आपले हार्दिक स्वागत. ठीक आहे. असं कधी मग एखाद दुसरी अँकरिंग हाणावं लागते आपल्याला. पण कविता पण आहे, खरंच छान आहे. तर ती बनकर सर गेलेत वाटतं बाहेर, तोपर्यंत वाचून दाखवू काय ना. नाही आले परत आले. किती जणांना वाटतं मी कविता वाचावी, म्हणजे बनकर सर सोडून बरं का. चला मी काउंट करतो, एक थम्सअप काउंट करतो की किती जणांना वाटतंय. पण मला नावच दिसत नाही कुणाचं. एकच जण मारतोय वाटतं थम्सअप. अरे सगळेच मारतायत. ठीक आहे सॉरी. ठीक आहे. मग सगळ्यांना वाटतंय बनकर सर तुमची परमिशन जर असेल तर आम्ही एखादी कविता ऐकवतो विद्यार्थ्यांना. हां, पण मला असं वाटतं तुम्ही कानात हेडफोन टाकावेत. घरच्यांनी जर ऐकली तर म्हणतील वाघ सर लईच रोमॅन्टिक माणूस दिसतोय. वाघ सरांनी डायरेक्ट कविता, आणि आपल्याला रेकॉर्डिंग पण बंद करावं लागेल आपली. ठीक आहे, थांबा.